विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी फायनल अकाउंटचा दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. त्या प्रॉब्लेम मध्ये असणाऱ्या पार्टनरचे नाव आहेत शिल्पा अँड कटरीना. इयत्ता 12वीच्या बुक्स मधील हा प्रॉब्लेम दुसरा आहे. चला तर मग बघू. प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ऍडजस्टमेंटचा विचार करतो. आता बघा, आजच्या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिलेली आहे. द स्टॉक in hand was valued at rupees 58,000 म्हणजे 58,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक दिला आहे. याची कोणत्याही आयटमवर टिक करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज रुपीज 1,500 अँड वेजेस रुपीज 800. बघा, 1,500 म्हणजे 1,500 रुपयाची आपल्याला काय दिलेली आज रॉयल्टीज, आणि काय सांगितलंय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे रॉयल्टीज दिलेली आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला. तर या रॉयल्टीवर एक टिक करा. त्याच्यानंतर वेजेस दिले 800 रुपये, मग वेजेसवर पण एक टिक करायची. आता पुढच्या ऍडजस्टमेंट बघा, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ रुपीज 2,000 म्हणजे 2,000 रुपये सॅलरी दिली. पेड इन ऍडव्हान्स, पेड इन ऍडव्हान्सचा अर्थ लिहून घ्या प्रीपेड. पेड इन ऍडव्हान्सचा अर्थ प्रीपेड. प्रीपेड म्हणजेच काय तर आगाऊ दिलेले पैसे. त्याच्यानंतर क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स रुपीज 1,000 अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. काय करायचं इथं तर क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. आपल्याकडे जे डेटर्स दिसत आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये त्या डेटर्सवर एक टिक करा आणि त्याच्यानंतर बॅड डेट्स लेस करायची यासाठी, आणि नंतर आरडीडी सुद्धा त्यातूनच लेस करायचं म्हणजे डेटर्सवर 2 टिक. आणि त्याच्यानंतर बघा, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10% म्हणजेच बिल्डिंग आणि फर्निचरवर सुद्धा एक टिक. आणि बघा इथं ट्रायल बॅलन्स एकदा चेक करायचा. तर ट्रायल बॅलन्स मध्ये काही रिटर्न्स वगैरे दिलेले आहेत की नाही ते बघून घ्यायचे. जर दिलेले नसेल तर या परचेस आणि सेल्सवर टिक करायची गरज नसते. बघा इथं आता ट्रायल बॅलन्स जर चेक केला आपण तर कॅरेज इनवर्डच्या खाली आपल्याला सेल्स रिटर्न दिलेले आहेत. म्हणजेच क्रेडिट साइडला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट जे बॅलन्स दिलेले त्यामध्ये आपल्याला सेल्स दिसतंय. बघा शेवट नंबर या सेल्सवर एक टिक करायची आणि सेम त्याच साइडला आपल्याला परचेस रिटर्न दिसत आहे. या परचेस रिटर्नची परचेसेसवर म्हणजे डेबिट साइडच्या परचेसेसवर एक टिक करायची. झाल्या आपल्या टिक करून ऍडजस्टमेंटच्या खुणा केल्यानंतरच प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचा. जर या टिक केल्या नाही तर आपल्याला इनरला कोणता बॅलन्स पाठवायचा हे लक्षात येत नाही. आता चला आपण पोस्टिंग करू. लँड अँड बिल्डिंग रुपीज 37,800 रुपये. किती? 37,000 लँड अँड बिल्डिंग. म्हणजेच लँड अँड बिल्डिंग काय आपली ऍसेट, म्हणून ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग किती 37,800 रुपये. ऍसेट आहे म्हणून ऍसेट साइडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग. आणि ऍडजस्टमेंट आहे आपली लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलमला. त्याच्यानंतर फर्निचर सुद्धा ऍसेट. फर्निचर ही सुद्धा आपली ऍसेट. फर्निचर आहे तर ऍडजस्टमेंट बघा तर फर्निचर ओपन आहे म्हणून अमाऊंट इनर कॉलमला 17,250. 17,250. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर सुद्धा आपली ऍसेट. सन्ड्री डेटर्स ऍसेट. सन्ड्री डेटर सुद्धा आपली ऍसेट आणि याची अमाऊंट आहे 40,000 रुपये. 40,000. आणि बॅड डेट्स लेस करायची म्हणून एक लाईन आणि आरडीडी लेस करायची दुसरी लाईन सोडून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, स्टॉक म्हणजेच हा कोणता स्टॉक असतो तर ओपनिंग स्टॉक. म्हणून ओपनिंग स्टॉक लिहायचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. इथं टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट घ्या 65,000. 65,000. ओपनिंग स्टॉक नंतर दिलेली ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला बॅड डेट्स. या बॅड डेट्सचा
इफेक्ट कुठं द्यायचा तर म्हणजे इफेक्ट नाही पोस्टिंग. हे बघा बॅड डेटची पोस्टिंग कुठं करायची तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स किती दिली ती 400 रुपये. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा आपला खर्च म्हणजेच इथे लिहायचा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याची अमाऊंट दिली आपल्याला 4000 रुपये. आणि त्याच्यानंतर वेजेस जातात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस. ऍडजस्टमेंट आहे का बघून घ्यायची. ऍडजस्टमेंट आहे हो. आउटस्टँडिंग काय करायचं आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणून टू वेजेसची अमाऊंट दिली आपल्याला 3000 रुपये. एक ओळ सोडून लाईन ओळायचे. त्याच्यानंतर सॅलरीज कुठं जाती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ऍडजस्टमेंट आहे का बघा सॅलरीवर आहे म्हणून टू सॅलरी 5000 रुपये. सॅलरी 5000. आणि त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड जाता आपले ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाऊंट 4000. सेल्स रिटर्न इथं बाय सेल्स आणि त्याच्यामधून लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न किती अमाऊंट आहे बघा 2000 रुपये. जेव्हा सेल्सची अमाऊंट येईल तेव्हा आपण त्यामधून हे लेस करू. आता पुढे बघा सेल्स रिटर्न झाले. ड्रॉइंग दिलेली आपल्याला. ड्रॉइंग काय करायची तर पार्टनरच्या कॅपिटल मधून लेस करून द्यायची. आता पार्टनरचं कॅपिटल अजून आपल्याला त्याची पोस्टिंग करायची म्हणून शिल्पा आणि इथं कटरीना. बघा लेस ड्रॉइंग म्हणजेच कॅपिटल मधून काय करून द्यायचं ड्रॉइंग लेस करायची. इथे सुद्धा लेस ड्रॉइंग कॅपिटल मधून नेहमी ड्रॉइंग लेस करायची. 2000 आणि 3000 रुपये. 2000 आणि इथं 3000 रुपये. जेव्हा कॅपिटलची अमाऊंट येते तेव्हा कॅपिटल मधून हे लेस करून उरलेला बॅलन्स खाली राहायचा. त्याच्यानंतर पुढे बघा डिस्काउंट. आता ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचा डिस्काउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं डेबिट साईडला टू डिस्काउंट 2030 रुपये. 2030 रुपये. त्याच्यानंतर ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख म्हणजे शाहरुखला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले. ऍसेट साईडला ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख आणि त्याची अमाऊंट 10,000. त्याच्या पुढे बघा कॅश इन हँड सुद्धा आपली एसेट. मग तिथंच लिहा कॅश इन हँड 20,000. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक तिथंच कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या एसेट साईडला कॅश ॲट बँक 8,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचं इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट 1,000 रुपये. टू इंटरेस्ट 1,000 रुपये. कमिशन ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचं कमिशन म्हणजेच आपला खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन 2,000 रुपये. 2,000 रुपये. त्याच्यानंतर दिलेले आपल्याला रॉयल्टीज काय आपली रॉयल्टीज लिहायची आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. रॉयल्टीज मीन्स मानधन आणि रॉयल्टीजची अमाऊंट
2000 रुपये. इथं एक लाईन सोडून रेशोडा. त्याच्यानंतर परचेसेस. परचेसेस कुठे लिहायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू, इथं पण लिहू शकतो आपण टू परचेसेस. टू परचेसेस आणि परचेसेसची अमाऊंट 15,000 50,000 आणि याच्या ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडून द्यायची. त्याच्यानंतर या आता क्रेडिट बॅलन्सला कॅपिटल दिले आपल्याला. शिल्पाचं कॅपिटल 45,000. किती? 45,000. 45,000 आणि नेक्स्ट ड्रॉइंग 2,000 म्हणजेच 43. किती? 43,000. सेम इथं तसंच कटरीनाचं कॅपिटल 45,000. 45 आणि इथं शून्यातून शून्य गेला, 0 0 वजा 0 0 0 वजा 0 0 5 वजा 3 2 आणि 4 आहे तसाच 42,000 43,000 हे आलं या दोघींचं कॅपिटल. आता याच्या पुढे बघा बिल्स रिसिवेबल. लायबिलिटीज आपली. लायबिलिटीज कोणत्या आणि ऍसेट कोणत्या हे पाठ करून ठेवायचं. बिल्स पेबल. बिल्स पेबल 17,500 रुपये. 17,500 रुपये आहे आपले बिल्स पेबल. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट अधिकर्ष सवलत. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्याच्यानंतर बघा परचेस रिटर्न दिले आपल्याला 1480 रुपये. परचेस रिटर्न करायचे. परचेस मधून लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न परचेस मधून लेस करायची. त्याची अमाऊंट आहे आपल्याला 1480 रुपये दिले. बघा 0 वजा 0 0 शून्यातून 8 जात नाही पण इथं 10 इथं 9 10 वजा 8 2 9 वजा 4 उरले 5. इथं 0 म्हणजे इथं झाले 10 इथं उरले 4 10 वजा 1 9 आणि हे किती? 4. 49,520 रुपये. 49,520 रुपये. 49,520. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नचे दोन इफेक्ट कधी होत नाही. फक्त आलेले ट्रायल बॅलन्स मध्ये दिले असतील तर काय करायचे त्या आयटममधून लेस करून टाकायचे. आता त्याच्या पुढे बघा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स काय? आपली लायबिलिटीज. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज आहे आपली. क्रेडिटर्स लायबिलिटीज म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला 22,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट 22,000. त्याच्यानंतर बँक लोन सुद्धा आपली लायबिलिटीज म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोन 15,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसीव. इंटरेस्ट मिळाला आपला फायदा म्हणून बाय इंटरेस्ट रिसीव. बाय इंटरेस्ट रिसीव 1,500 रुपये. 1,500 रुपये. आरबीडी दिला बाय आरबीडी 1,000 रुपये. 1,000 रुपीज. आणि नेक्स्ट नंबर सेल्स दिले बघा. सेल्सची अमाऊंट 1,20,000. इथं लिहा मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला 1,20,000. 1,20,000 वजा 2,000 1,18,000. 1,00,000 किती? 18,000. हे बघा 0 वजा 0 0 0 वजा 0 0. त्या शून्यामधून हा 0 वजा केला तर 0 शून्यातून 2 वजा होत नाही म्हणून इथं 10 झाले. 10 मधून 2 वजा झाले उरले 8 आणि इथे एक हातचा घेतला होता म्हणून इथं 1 उरला म्हणजेच 1,1 आणि हा पुढचा 1 आहे तसाच 1,18,000 सेल्सची अमाऊंट. आता बघा ऍडजस्टमेंट करू आपण. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. काय दिलेलं आहे त्यांनी? क्लोजिंग स्टॉक दिलाय आपल्याला. मग क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठे देतो आपण? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक.
बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट 58,000 रुपये. आणि त्याच्यानंतर याचा दुसरा इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला. क्लोजिंग स्टॉक 58,000 रुपये. 58,000. त्याच्यानंतर पुढे बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज ₹1,500 अँड वेजेस ₹800. आता बघा रॉयल्टी दिली आपल्याला 1,500 रुपये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे लिहून ठेवा देणे बाकी असलेले खर्च. रॉयल्टीज द्यायची आपल्याला 1,500 रुपये. मग लिहा इथं ऍड आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1,500 रुपये. 2,000 मध्ये 1,500 जर ऍड केले तर आपले आउटरला जातात 3,500 रुपये. किती जातात 3,500 रुपये. आणि वेजेस ऍड आउटस्टँडिंग वेजेस ₹800 रुपये. टोटल जाता आपले 3,800 रुपये. इथं पण 3,800, इथं 3,500. म्हणजे काय केलं त्या आयटममध्ये आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करून दिले. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी म्हणून लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिला आहे रॉयल्टीज मीन्स मानधन आणि सेकंड नंबरला वेजेस. अमाऊंट घ्या 1,500 आणि 800 रुपये. टोटल 0 0 मिळवला 0 0 0 मिळवला 0. 8 5 13 13शी 3 वजा 1 आणि 1 2. किती आले बघा टोटल 2,300 रुपये. ही झाली 2 नंबरची ऍडजस्टमेंट. आता आपण बघू पुढची ऍडजस्टमेंट. सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ ₹2,000 म्हणजे 2,000 रुपये आपल्याला सॅलरी पेड इन ऍडव्हान्स म्हणजेच मिळाली आहे. ती पेड इन ऍडव्हान्सचा अर्थ काय तर प्रीपेड. लिहून ठेवा पेड इन ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड. आगाऊ मिळालेले पैसे. आपल्याकडे 2,000 रुपये काय प्रीपेड मध्ये मिळाले आहे. तर हे काय करायचे पेड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड. आउटस्टँडिंग नेहमी ऍड करायचं आणि प्रीपेड नेहमी लेस करायचं. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा परत एकदा पेड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड नेहमी लेस करायचं. लेस काय करायला सांगितलं आपल्याला तर सॅलरी. मग करा इथून लेस प्रीपेड सॅलरी लेस प्रीपेड सॅलरी. त्यांनी किती दिली प्रीपेड सॅलरी 2,000. 5,000 मधून 2,000 वजा केले तर उरला 3,000. बघा आपल्याला पूर्ण वर्षात फक्त 3,000 रुपयेच पाहिजे. म्हणजे आपली सॅलरी 3,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. हे आपल्याला आगाऊ मिळालेले पैसे आहे म्हणून याचा इफेक्ट कुठं जातो तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला. प्रीपेड सॅलरी ₹2,000 आणि त्याच्यानंतर पुढे बघा क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1,000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. इथं काय करायला सांगितले त्यांनी तर आपल्याला सन्ड्री डेटर्स व बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडालेले आहेत आपले 1,000 रुपये. तर ते काय करायचे अगोदर लेस करून घ्यायचे. मग करा इथं लेस बॅड डेट्स ₹1,000. 40,000 मधून 1,000 वजा झाले तर उरतात 39,000. आणि उरलेल्या बॅलन्सवर काय करायचं आपल्याला तर आरडीडी चार्ज करायचा. आता बघा 39,000 या 39,000वर किती पर्सेंट आरडीडी ऍड
3%. किती? 3%. 39,000. मग बघा आता आपण इथं वर्किंग नोट करू. ज्याला वर्किंग नोट येत नाही त्यांनी लक्षात घ्या. 39,000 भागिले 100 गुणिले 3%. बरोबर. 2 2 0 कॅन्सल. 3 0 0 3 9 27. 27 7 चा 2 3 त्रिक 9 9 आणि 2 किती? 11. किती आले? 11. म्हणजेच आपले आरबीडी किती आले? तर 1170 रुपये. परत एकदा बघा. 39,000 भागिले 100 गुणिले 3%. आरबीडी काढायचा आपल्याला. 3 3 0 0 3 9 27 7 चा 2 3 त्रिक 9 9 आणि हे 2 मिळवले त्यात 10 11. म्हणजेच किती? 11. 1170 हा आला आपला आरबीडी. तो आरबीडी काय करायचा? तर इथून लेस करायचा. लेस आरबीडी ॲट 3%. म्हणजेच 1170 रुपये. लेस करा. शून्यातून शून्य वजा झाला 0. इथं 0 इथं झाले 10 इथं उरले 9. बघा आता 10 वजा 7 3 9 वजा 1 8 9 वजा 1 8 आणि इथं 3. किती उरले? 3. 9 वजा 1 8 0 0 वजा 0 0 10 वजा 7 3 इथं इथं 9 वजा 2 इथं उरले 3. 37,830. म्हणजे बघा 39,000 वजा 1170 0 वजा 0 0 इथं झाले 10 10 वजा 7 उरले 3. इथं 2 झाले 10 वजा 2 8 आणि इथं परत 2 9 वजा 2 उरले 7 आणि 3 आहे तसाच. म्हणजे 37,830 रुपये. डेटर्स किती होता आपले? 37,830. 37,830. 39,000 मधून जर एवढे वजा झाले तर किती होतं? 37,830. बघा आता ह्या बॅड डेट्सचा आणि आरबीडीचा हा झाला पहिला इफेक्ट लेस करण्याचा. तर त्याचा दुसरा इफेक्ट जाऊ दे. आरबीडी सुद्धा आपला खर्च. म्हणून खर्च सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेट्स 1,000 आणि आरबीडी टू आरबीडी 1170 रुपये. 1170 रुपये. त्याच्यानंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर बाय 10%. आता बघा आपण डेप्रिशिएशनची वर्किंग नोट करणार आहोत. डेप्रिशिएशनची वर्किंग नोट करताना जर कोणाला डेप्रिशिएशन काढता येत नसेल तर बघा आता लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला किती दिली? तर 37,800 रुपये. लँड अँड बिल्डिंग 37,800 रुपये आणि त्याच्यावर किती डेप्रिशिएशन सांगितले आपल्याला? तर 5%. 37,800 भागिले 100 गुणिले 5%. बघा 0 0 कॅन्सल. 8 पंच 40 0 4 4 7 5 35 35 आणि 4 39 39 9 5 3 5 3 15 आणि 3 किती? 18. किती? 18. आपलं डेप्रिशिएशन आलं 1,890 रुपये. बघा आता 37,800 भागिले 100 गुणिले 5%. आपलं डेप्रिशिएशन आलं 1,890. 2 2 0 पहिल्यांदा कॅन्सल करून घ्यायचे आणि उरलेल्या अमाऊंटचा काय करायचा? गुणाकार करायचा. हे झालं लँड अँड बिल्डिंगचं. आता त्याच्या खाली काय दिलेलं आहे? तर फर्निचर. सेकंड नंबरला फर्निचरची अमाऊंट बघा तिथं 17,250. फर्निचरची अमाऊंट किती दिली आपल्याला? 17,250 भागिले
100 गुणिले 10%. आता 10% जर म्हटलं तर साधं सोपं काय करायचं, इथे एक शून्य कमी करून घ्यायचा, म्हणजेच किती 1725. 10%चं जर डेप्रिशिएशन काढायला लावलं तर शेवटचं एक झिरो कमी करून घ्यायचा आणि त्याच्यावर डेप्रिशिएशन देऊन टाकायचं, म्हणजे त्याचं डेप्रिशिएशन किती तर 1725 रुपये. हे झालं दोघांचं डेप्रिशिएशन. आता करा लेस इथून त्या ॲटममधून लेस डेप्रिशिएशन 5% on land and building. किती ते 37,800 वर 1890 रुपये. 1890. 0 वजा 0 0. इथं झाले 10. 10 वजा 9 उरला 1. इथं उरले 7. इथं 7 वजा 9 म्हणजे त्याच्यामधून वजा होत नाही. इथं 6. 17. 17 मधून 8 वजा झाले उरले किती 17 मधून 8 वजा केले उरले 17 वजा 8. 17 मधून 8 वजा झाले तर उरता 9. किती 9. त्याच्यानंतर 6 वजा 1 5 आणि इथं 3. 35,910 म्हणजे डेप्रिशिएशन लेस करून किती आले 35,910 रुपये. त्याच्यानंतर इथं लेस करा, लेस डेप्रिशिएशन किती काढायचं 10% ऑन फर्निचर. फर्निचरवर आपण डेप्रिशिएशन काढलं 10%. 1725 रुपये. मग ते बघा 10 वजा 5 म्हणजे शून्यातून 5 वजा होत नाही, इकडे खर्च घेतला, इथं राहिले 4. इथे झाले 10. 10 वजा 5 5. 4 वजा 2 2. 2 7 वजा होत नाही म्हणून इकडे खर्च घेतला, इथं झाले 12. 12 वजा 7 इकडे 5. 6 वजा 1 5 आणि इथं 1. 15,525. 15,525 हे आलं आपलं टोटल फर्निचरची डेप्रिशिएशन लेस करून अमाऊंट 15,525. इथं 35,910. आता आलेल्या डेप्रिशिएशनचा खर्च झाला, तोटा झाला, झीज झाली या ॲसेटची. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन त्याच्यामध्ये 1 नंबरला लँड अँड बिल्डिंग आणि 2 नंबरला फर्निचर आणि त्यांचं डेप्रिशिएशन 1890 आणि त्याच्यानंतर 1725 रुपये फर्निचरवरचं डेप्रिशिएशन. आता ह्याची बेरीज करा. 0 5 कडे 5 9 आणि 2 11. 11शी 1 हत्सा 1 8 आणि 1 9 9 आणि 8 10 10 आणि उरलेले 7 16. 16शी 6 हत्सा 1 1 2 3 म्हणजे 36,015 रुपये. 36,015 रुपये हे आलं आपलं डेप्रिशिएशन. बघा आता इथं आपल्या सर्व ॲडजस्टमेंट करून झाल्या. बघा परचेस रिटर्न आहे, परचेस मधून लेस केले. सेल्स रिटर्न आहे, सेल्स मधून लेस केले. सगळ्या ॲडजस्टमेंट करून झाल्या. त्याच्यानंतर बघू आपण टोटल करू, म्हणजेच टॅली करायचं आपल्याला. तर काय करायचं अगोदर क्रेडिट साईडची, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल घ्यायची. घ्या मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल घ्या. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टाकायची टोटल घ्यायची. 1,18,000 अधिक 58,000 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0
0 8 आणि 8 16शी 6 हातचा 1 5 आणि 1 6 6 आणि हातच्याचा 1 7 आणि इथं किती 81 1,76,000 1,00,000 किती 76,000 ही आहे क्रेडिट साईड. कोणती साईड क्रेडिट साईड. सेम आता तशीच डेबिट साईड घ्यायची. डेबिट साईड बघा 65,000 प्लस 3,800 3,800 रुपये वेजेसची अमाऊंट. कॅरेज इनवर्ड 4,000. त्याच्यानंतर रॉयल्टीज 3,500 रुपये. रॉयल्टीज 3,500 रुपये आणि परचेसेस 49,000. 49,000 10 वजा इथं 2 सॉरी 48,520 रुपये. 48,520 मध्ये इथं 48,520 0 वजा 0 शून्यात 0 मिळवले सगळे इथे 0. त्याच्यानंतर 2 5 आणि 5 10 10 आणि 8 18,8 वजा 1 5 आणि 3 8 8 आणि 9 8 आणि 1 9 9 आणि यातला 1 10 10 आणि 4 14 14 आणि 4 22 22शी 2 वजा 2 6 आणि 2 8 8 आणि 4 12. परत एकदा टोटल करून बघू. मिस्टेक असेल तर क्लिअर करू. 5 आणि 5 10 10 आणि 8 18 18शी 8 वजा 1 5 आणि 3 8 8 आणि 1 9 9 आणि 4 13 13 आणि 3 16 16 आणि 4 23 23शी 3 वजा 2. परत एकदा टोटल करून बघा. 0 0 मिळवले 0 इथं 2 5 आणि 5 10 10 आणि 8 18शी 8 वजा 1 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10 आणि 6 16 16 8 मिळवले 23 23शी 3 वजा 2 6 आणि 2 8 8 आणि 4 12. 1,23,820 1,23,820 बघा आपण इथला बॅलन्स घेतला आणि आता ग्रॉस प्रॉफिट काढायचा. वजा करा 0 वजा 0 0 इथं झाले 10 10 वजा 2 उरले 8. त्याच्यानंतर इथं झाले 9 इथं 10 10 वजा 9 1 इथं इथं 4 6 मधून 4 गेले 5 मधून 4 गेले उरला 1. त्याच्यानंतर इथं झाले 3 इथं उरलेवर 6. परत एकदा करून बघू आपण. बघा 1,76,000 वजा 1,23,820 रुपये. आता बघा 0 0 शून्यामधून 0 वजा केले 0 इथं 10 वजा 2 8 इथं उरले 9 10 वजा 9 इथं 1. त्याच्यानंतर इथं उरले 5 5 मधून 3 गेले उरले 2 इथं 7 मधून 2 गेले 5 आणि इथं 0. 52,180 किती 52,180 हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. काय आला ग्रॉस प्रॉफिट. चला तर आपण आता इथं डेबिट साईडची टोटल घेऊ. 48,520 8 आणि 5 13 13 आणि 5 5 आणि 5 10 10 आणि 8 18शी 8 चा 1 5 आणि 1 6 6 आणि 3 9 9 आणि 1 10 10 आणि 3 13 13 आणि 3 16 16 आणि 8 24 24 आणि इथं 2 म्हणजे 6 आणि 2 8 8 आणि 4 12 1,24,820 1,24,820 रुपये. बघा आता परत एकदा लेस करून 0 वजा 0 0 इथं शून्यातून 2 वजा होत नाही म्हणून इथं झाले 10 10 वजा 2 8 इथं झाले 100 देऊन टाकला किती उरले 10 वजा 9
1, त्याच्यानंतर इथं उरले 4, 5 वजा 4 1, त्याच्यानंतर 7 वजा 2 5 आणि 1 वजा 1 0. बघा परत एकदा 0 वजा 0 0, 10 वजा 2 8, हातचा घेतला होता तो आपण इकडे देऊन टाकला. इथं झाले 9, 9 वजा किती, सॉरी 10 वजा 9 उरला 1, त्याच्यानंतर 5 वजा 4, 5 मधून 4 वजा केले उरला 1, 7 वजा 2 5, 51,180. इथे लिहा टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 51,180 आणि मोठ्या अमाऊंटला क्रेडिट साईड टॅली करून द्यायची 1,76,000, त्याच्यानंतर इथं पण 1,76,000. हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट टॅली 1,76,000 आणि इथं पण 1,76,000 झालं ट्रेडिंग टॅली. त्याच्यानंतर आता पुढे बघा जो काही ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन येईल ट्रेडिंगच्या डेबिटला तो कुठं पाठवायचा, हा बघा हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट पाठवायचा बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 51,180. आता बघा इथं आपण घ्यायची क्रेडिट साईडची टोटल, जशी इकडे घेतली ट्रेडिंगची टोटल तशी त्या साईडची टोटल. क्रेडिट साईड 51,180 अधिक इंटरेस्ट रिसीव्हची अमाऊंट 1,500 रुपये आणि त्याच्यामध्ये परत आरडीडीचे 1,000. घ्या टोटल 0 अधिक 0 0, 8 वजा 8 अधिक 0 8, 5 आणि 1 6, 1 2 3 आणि इथं 5, 53,680. किती? 53,680. आता ह्या इकडची टोटल हे 4,000 आणि हे 3,000 7,000, 7,000 अधिक हे 400 म्हणजेच 7,400. 2,000 आणि 1,000 3,000, 3,000 आणि 2,000 5,000, 5,000 आणि 1 6,030, 6,030 रुपये. 1,170 आणि 3,615, 1,170 आणि 3,615 रुपये. 5 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11शी 1 हजा 1, 6 4 10, 10 आणि 2 12, 12शी 2 हजा 1, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 आणि 3 18, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 15, 15 आणि 3 18, 18,215, 18,215. करा वजा. आता इथं 0तून 5 वजा होत नाही, इथे घेतले 10, इथं उरला 7, 10 वजा 5 5, 7 वजा 1 6, 6 मधून 2 वजा झाले 4, इथं 3 8 वजा होत नाही, इकडने 1 हातचा घेतला, इथे झाले 13, 13 वजा 8 5 आणि 4 वजा 1 3, 35,465. याला द्यायचं नाव नेट प्रॉफिट. काय नाव द्यायचं? नेट प्रॉफिट. आपला नेट प्रॉफिट आलाय 35,465. हे 35,465 काय करायचे तर 2 पार्टनरला द्यायचे आपल्याला. मग बे 1 बे 3 वजा 2 उरला 1, वरून घेतला 5, बे 7 14, 15 वजा 14 उरला 1, वरून घेतला 4, बे 7 14, 14 वजा 14 0, 14 वजा 14 0 उरला आणि वरून घेतला 6, बेत्रिक 6. बघा पूर्ण भाग गेला, फक्त इथं काय केलं 5 राहिला. 5 राहिला तर मग 5 पैकी काय करायचं तर एकाला 2 रुपये द्यायचे आणि एकाला किती रुपये द्यायचे तर 3 रुपये द्यायचे. किती रुपये द्यायचे? 3 रुपये द्यायचे. 17,732, 17,732 आणि 17,733.
3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 7 आणि 7 14, 4 हातचा 1, 7 आणि 7 14, 14 आणि हातच्याचे 15, हातच्या 1 2 3, 35,465 आपला जेवढा नेट प्रॉफिट आला होता. फक्त इथं काय पॉईंटमध्ये उत्तर येत होतं पैशांमध्ये, तर आपण काय केलं डायरेक्ट 1 रुपया देऊन टाकलं, म्हणजे 5 रुपये वाटून दिले, एकाला 2 दिले आणि एकाला 3 रुपये देऊन टाकले. मग बघा आता इथं टू नेट प्रॉफिट, टू नेट प्रॉफिट पार्टनरचे नाव लिहा शिल्पा, शिल्पा आणि दुसरा पार्टनर कटरीना, कटरीना, शिल्पा आणि कटरीना. आणि हा बॅलन्स दोघींना देऊन टाकायचा 17,732 आणि दुसऱ्या पार्टनरला 17,733. याची टोटल म्हणजे नेट प्रॉफिट जाऊ द्यायचा, नेट प्रॉफिटच्या समोर 35,465 आणि टोटल जी मोठी अमाऊंट आहे तिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली करून द्यायचं, म्हणजे टोटल दाखवायची दोन्ही साईडला 53,680, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल आपली मोठी आली होती 53,680, 53,680. हे झालं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा टॅली. आता त्याच्यानंतर पुढे बघा आता जो काही नेट प्रॉफिट आला होता आपल्या आपल्या अकाउंट मध्ये, तो काय केला आपण दोन पार्टनरला वाटून दिलं, शिल्पाला आणि कटरीनाला 17,732, 17,733. करा ऍड इथं कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड नेट प्रॉफिट, ऍड नेट प्रॉफिट किती ऍड आहे शिल्पाला 17,732, शून्यात 2 मिळवले 2, शून्यात 3 मिळवले 3, शून्यात 7 मिळवले 7, 7 आणि 3 10 0, हातचा 1 4 आणि 1 5, 5 आणि हातच्याचा 1 6, 60,732, 60,732. आणि इथं सेम तसंच ऍड नेट प्रॉफिट, ऍड नेट प्रॉफिट किती बॅलन्स आला आपला बघा, नेट प्रॉफिट ऍड करा 17,733, म्हणजे शून्यात 3 मिळवले 3, शून्यात 3 मिळवले 3, शून्यात 7 मिळवले 7, 7 आणि 2 9 आणि 4 आणि 1 5, 59,733. बघा आपण काय केलं अगोदर लेस ड्रॉइंग नेहमी लेस करायची म्हणून लेस करून घेतली होती. आलेला बॅलन्स आपण इथंच राहून दिला होता इनर कॉलमला, आणि त्याच्यामध्ये आलेला नेट प्रॉफिट आपण काय केला ऍड केला. इथे जर नेट लॉस आला असता तर लेस केला असता, इथं नेट प्रॉफिट ऍड केला आणि आलेला बॅलन्स कुठे पाठवला आउटर कॉलमला. चला आता आपण टॅली घेऊ. बघा बॅलन्स 60,732 अधिक बघा कटरीनाचे कॅपिटल 59,733, 59,733. त्याच्यानंतर बिल्स पेबल 17,500 रुपये, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 22,000, सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. बँक लोन बघा तिथं बॅलन्स दिलाय लायबिलिटी साईडला 15,000 आणि शेवटी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2300 रुपये. चला आता आपण याची टोटल घेऊ. मग 2 आणि 3 मिळवले म्हणजे 2 अधिक 3 5, 3 अधिक 3 6, 7 आणि 7 14, 14 आणि 5 19, 19 आणि 3 22, 22शी 2, हातचा 2 9 आणि 1 10, 10 आणि यात उरला 1 आणि हे 7 आणि 1 8, म्हणजे 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27, 27शी 7
उरले 2, 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 14 15 16 17 आणि 1 18, किती 18, 1,87,265. बघा 1,87,265 ही झाली आपली लायबिलिटी साईड. आता बघा ऍसेट साईड, क्या बॅलन्स 35,910, त्याच्यानंतर 15,525, 37,830, 37,830, त्याच्यानंतर 10,000, नंतर कॅश इन हँडचे 20,000, कॅश ॲट बँकचे 8,000, कॅश ॲट बँकचे 8,000, क्लोजिंग स्टॉकचे 58,000 आणि प्रीपेड सॅलरी 2,000. प्रीपेड सॅलरी किती 2,000. आता घ्या टोटल घ्या 0 अधिक 5 आणि हे आहे 0 तसेच म्हणजे 5. हे बघा हे 0 गेले 3 आणि 2 5, 5 आणि ह्याच्याचे 6. आता याची टोटल घ्या 9 आणि 1 10, 10 आणि 8 18 आणि 1 19, 19शी 9 आणि 5 14, 14 आणि 4 15,525, 37,830, 20,000, 10,000, त्याच्यानंतर 2,000, 58,000 आणि 8,000. एकोणावीस, 19 आणि 1 20, 20 आणि 7 27, 28 29, 30, 30 आणि 7 27, 27शी 7 2, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि हे 7, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 18 19 20 21 22 23 24 25 26 27, 36 37. इथं 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 13, 13 आणि 5 18. बघा बेरीज व्यवस्थित केली तर कन्फ्युजन होत नाही. बघा आता आपली दोन्ही साईड सेम आली का, त्याच्यामुळं हे कन्फ्युजन होण्यास अगोदर ही त्या टोटल करणं, व्यवस्थित टोटल करणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा आपली टोटल आली 1,87,265, 1,87,265. घ्या आता बॅलन्स शीटला 1,87,265 आणि इकडनं सुद्धा 1,87,265, 265. बघा 1,87,265 आणि इथे सुद्धा 1,87,265. आपलं पूर्ण दोन्ही साईड सेम आले म्हणजे आपला प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली झाला, आपलं उत्तर बरोबर आलं हे समजू. चला आता आपण परत एकदा प्रॉब्लेम व्यवस्थित बघून घेऊ. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण अगोदर लिहिलं टू ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर वेजेस वगैरे सर्व आयटमची पोस्टिंग करून घेतली. नंतर ऍडजस्टमेंट केले आपण क्लोजिंग स्टॉकची पहिली ऍडजस्टमेंट होती ती करून घेतली. क्लोजिंग स्टॉक 58,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, तो पण लिहून घेतला आपण, त्याचा दुसरा इफेक्ट जाऊ दिला. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 58,000. याच्यानंतर आपण कोणती इथं ऍडजस्टमेंट केल्या, आउटस्टँडिंग आपण काय केलं, ऍड केलं. ऍड आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये, टोटल आले आपले 838 रुपये. त्याच्यानंतर रॉयल्टी सुद्धा आपण ऍड केली 1500, इथं आले टोटल 3,500. दोन्ही आउटस्टँडिंग आपण जाऊ दिले कुठं, लायबिलिटी साईडला. का बरं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग म्हणजे काय असतं, देणं बाकी असलेले खर्च, म्हणून दोन्ही अमाऊंट लिहून घेतले आपण, रॉयल्टी आणि वेजेस 1500 आणि 800 ही ऍडजस्टमेंट झाली क्लिअर. त्याच्यानंतर बघा इथं
सॅलरी पेड इन ऍडव्हान्स दिली होती आपल्याला. किती दिली होती ती? तर 2000 रुपये. 2000 रुपये दिले होते. त्याच्यापैकी बघा आपल्याला चालू वर्षाचे किती पाहिजे फक्त, म्हणजे 31 मार्च 2019 पर्यंत आपल्याला एक वर्षाचे पाहिजे 3000. आपल्याकडे हे पुढचे पैसे मिळाले म्हणजे प्रीपेड सॅलरी मिळाली 2000. त्याची आपल्याला या अमाऊंटची गरज नाही. सध्या आपल्याला इथं पूर्ण वर्षाची किती पाहिजे तर फक्त 3000. म्हणून हे 3000 आपण चालू वर्षाचे दाखवले आणि हे प्रीपेड सॅलरी काय करून घेतली, लेस करून घेतली. प्रीपेडचा इफेक्ट पाठवला इकडं. प्रीपेड सॅलरी इथं, क्लोजिंग स्टॉक बघा इथं एक इफेक्ट होतो त्याचा, पहिला इथं, दुसरा तिकडं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग रॉयल्टीज, आउटस्टँडिंगचा दोन्ही याचा इफेक्ट, आउटस्टँडिंग इकडं लायबिलिटी साईडला. झालं क्लिअर? त्याच्यानंतर बघा पुढं डेप्रिशिएशन काढलं. आपण काय केलं? डेप्रिशिएशन काढलं दोन अमाऊंटवर. मग ह्या डेप्रिशिएशनचा इफेक्ट कुठे जाऊ दिला आपण? ट्रेडिंगच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं. त्याच्यानंतर बॅड डेट्स आणि आरडीडी दोन्ही पण लॉस झाला आपला, तोटे झाले. मग तोटे कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट इथं पहिला इफेक्ट, हा इथं पहिला इफेक्ट आणि इकडं दुसरा इफेक्ट दिला आपण, बॅड डेट्स आणि आरडीडी हा दुसरा इफेक्ट. क्लोजिंगचा बघा परत एकदा, हा पहिला इफेक्ट आणि हा दुसरा इफेक्ट. त्याच्यानंतर प्रीपेडचा हा पहिला इफेक्ट आणि हा दुसरा इफेक्ट. झाले दोन इफेक्ट क्लिअर? त्याच्यानंतर बघा आउटस्टँडिंगचा हा पहिला इफेक्ट इथं या दोघांचा आणि आउटस्टँडिंग दुसरा इफेक्ट. झालं क्लिअर? रिटर्न्स काय केले आपण? लेस केले. सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न लेस करून घेतले. त्याच्यानंतर आलेला बॅलन्स वर काय केलं आपण? क्रेडिट साईडची टोटल घेतली अगोदर, त्याच्यामधून डेबिट साईड वजा केली. काय काढला आपण? ग्रॉस प्रॉफिट काढला. इकडं कॅरेट डाऊन, तर इकडे काय केलं आपण? ब्रॉड डाऊन. परत इकडचा बॅलन्स काढला. इकडचा बॅलन्स मध्ये डेबिट साईड वजा केली. आपला नेट प्रॉफिट आला 35,465 रुपये. तो काय केला? दोघांना वाटला. दोघांना वाटल्यानंतर तो काय केला आपण? ऍड इथे केलं बघा, ऍड नेट प्रॉफिट, ऍड नेट प्रॉफिट हे झालं. त्याच्या अगोदर बघा आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये जी ड्रॉइंग आली होती ती आपण काय करून घेतली? लेस करून घेतली आणि आलेल्या बॅलन्स मध्ये नेट प्रॉफिट ऍड केला. आलेला बॅलन्स काउंटरला पाठवला आणि त्याच्यानंतर काय केलं आपण? दोन्ही साईड टोटल करून घेतली. आपल्या काय होतं? 1,87,265. बघा ऍडजस्टमेंटचा व्यवस्थित विचार करा. सर्वात महत्वाचं म्हणजे इफेक्ट पाठ करणं खूप महत्वाचं आहे. बघा आता मी फर्स्ट नंबर सेकंड नंबर दिला, याच्यावरून व्यवस्थित लक्षात घ्या आणि या फॉर्मॅट वरून किंवा या प्रॉब्लेम वरून ऍडजस्टमेंट वगैरे किंवा हे ऍडजस्टमेंट पाठ करण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. बघा आपण याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघू.